गणपती बाप्पा. सो मित्रांनो, आज आपला व्लॉग नंबर 1 चालू करतोय. गणपती दिवशीचे व्लॉग काहीतरी नवीन चालू केलेलं आहे. सो तुमचं प्रेम दिसू द्या. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो आपण चाललो आता पहिला खेळांचा राजा बघायला. जो आईकडे पाठ करून आणि आई त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल, त्याचं मस्तक घेऊन या. तेव्हा देवगण हत्तीचे मस्तक घेऊन येतात. त्यानंतर महादेव हत्तीचे मस्तक जोडून प्राण प्रतिष्ठा करतात. विनायक सर्वात बुद्धिमान, सर्वात शक्तिशाली आणि सर्वांपेक्षा वेगळा गजमुखी झाला. यामुळे सर्वात अगोदर कुठलेही शुभकार्य होत असेल तर त्याची पहिली पूजा करतात. अशा तऱ्हेने आम्हाला जी माहिती पुराणातून भेटली ती दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे. सर्व गणेश भक्तांना फक्त एकच प्रार्थना, आपले कुलदैवत आणि कुलाचार त्याचे पालन करा. साक्षीनागाचा विघ्नार्थ बघून झाल्यानंतर एकदम उत्कृष्ट असं देखावा बघितल्यानंतर आता चाललो आम्ही साक्षीनागाचा महाराजा. आपण आलेलो साक्षीनागाचा महाराजा बघायला, जी मुंबई उपनगरातील उंच मूर्ती आहे. ते बघा आपले मित्र चाललेले आहेत पुढे पुढे. वेदांत, तुम्हाला कसा वाटला साक्षीनागाचा महाराजा बघून? भारी मूर्ती मस्त, मला खूप चांगलं वाटलं. साक्षीनागाचा विघ्न होता, मला माहित नव्हतं एवढा मोठा गणपती आमच्या आजूबाजूचा एरिया असेल. मला वाटायचं की आमचा असेल राजा सगळ्यात मोठा आहे, पण आता बघितल्यावर कळालं की हा जरा मोठा आहे. साक्षीनागाचा महागणपती बघितल्यानंतर मी आणि माझे मित्र आलो आहे मुंबईचा महाराष्ट्र दिवस बघायला.
मुंबईचा महाराज बघून तुम्हाला कसं वाटलंय, कशी वाटली मूर्ती? खूपच छान. ही मूर्ती 100% कागदाची होती आणि हा डिसिजन खूप त्यांनी चांगला घेतला आहे, कारण का आताच्या वाढत्या प्रदूषणामुळे कागदाची मूर्ती बनवणे खूप योग्य ठरतात. तुम्हाला काय वाटतं? मस्त होती मूर्ती, एक नंबर संकल्पना होती. बघितला हा आपला शेवटचा गणपती आज होता. आता वाजल्यात रात्रीचे 2. सो आपण आता काही झोपूया. जे काय आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील. नेक्स्ट